तर थेट दृश्य आपण पाहतो, उद्धव ठाकरे आणि शरद पवार आता हुतात्मा चौकामध्ये पोहोचत आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये ठाकरे आणि पवार हे दोघेही हुतात्मा चौकामध्ये पोहोचतील। महाविकास आघाडीमधले काही पदाधिकारी नेते हुतात्मा चौकात पोहोचले आहेत। घोषणाबाजी केली जाते आहे आणि सरकारचा निषेध केला जातोय। हातात काही बोर्ड फ्लेक्स सुद्धा घेतलेले आहेत ज्यावर सरकारचा निषेध करण्यात आला आहे। आणि आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही पक्षाचे दोन प्रमुख नेते हुतात्मा चौकाकडे रवाना झालेत। काही क्षणात ते हुतात्मा चौकात पोहोचतील। तर दुसरी दृश्य आपण हुतात्मा चौकामधली पाहतो, ज्या ठिकाणी सगळेच महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। हातात भगवा घेतलेला आहे, तसंच काही फ्लेक्स हातामध्ये आहेत आणि इथून मोर्चाला सुरुवात होईल। खरं तर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, मात्र त्यानंतर सुद्धा मोर्चा निघणार यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत। पोलिसांनी देखील सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी हुतात्मा चौकात या ठिकाणी संवाद साधलेला आहे। त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं आम्ही सहकार्य करू असं सांगण्यात आलंय। दोन दृश्य पाहतोय, आता काही वेळातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे हुतात्मा चौकामध्ये पोहोचतील। तर आंदोलन स्थळी म्हणजे हुतात्मा चौकामध्ये ही दृश्य आपण इथे पाहतोय। शिवरायांचा पुतळा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये जमलेले आहेत। गेटवेचा संपूर्ण परिसर हा सर्वसामान्य लोकांसाठी आता बंद करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काही क्षणात हुतात्मा चौकात उद्धव ठाकरे आणि शरद पवार पोहोचतील, काय चित्र आता दिसतंय? तर आपले सगळे प्रतिनिधी या आंदोलनासंदर्भातली प्रत्येक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। हुतात्मा चौकामधली ही दृश्य आपण इथे पाहतो, जिथे शिवरायांचा पुतळा देखील या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। तर मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने संताप व्यक्त केला होता आणि या संदर्भात सरकारला धारेवर धरण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। सुरुवातीला हुतात्मा चौकात सगळे महाविकास आघाडीचे नेते एकत्र येतील आणि त्यानंतर तिथून काळाघोडा चौकाकडे हे सगळं आंदोलन आणि हे नेते मार्गस्थ होतील। त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या आंदोलनाची सांगता होईल। आता सध्या नेते जे आहेत ते आता हुतात्मा चौकामध्ये पोहोचत आहे आणि दुसरी दृश्य ती म्हणजे हुतात्मा चौकामधली, जिथे कार्यकर्ते देखील दाखल झाले। स्पष्ट आहे की तो घाई गडबडीने बसवला होता आणि काळजी त्याची बरोबर घेतली नाही बसवताना। जिथपर्यंत आम्ही जायचं तिथपर्यंत आम्ही जाणार। जोडो मारो आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार। एक गोष्ट बघा, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानासाठी महाराष्ट्रात जो उद्रेक आहे त्या संबंधीचं आजचं आंदोलन आहे आणि त्यामुळे इतर कोणती आंदोलन झाले ते आम्हाला माहित नाही। महाराजांचा अवमान हा संपूर्ण देशाचा अवमान आहे आणि या स्वाभिमानाचा, राज्याच्या स्वाभिमानाचा अवमान आहे। मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या लोकभावनेला आदर केला पाहिजे आणि अशा पद्धतीनं सनदशीर मार्गेने न्याय पद्धतीनं हा भावना व्यक्त करण्याचा विषय आहे। जर त्याला परवानगी देत नसेल तर मला वाटतं की लोकशाहीची गळचेपी करण्याचं काम सरकार करत आहे, ते करू नये। लोकभावना सनदशीर मार्गाने मांडण्याची लोकांची जी इच्छा असते ती करू देण्याचं काम लोकशाहीमध्ये सरकारांनी, कुठलंही सरकार असलं तर केलं पाहिजे। या राज्यातील जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, लोकांमध्ये तेढ निर्माण करायची, वातावरण खराब करून दंगली घडवायच्या, हे काम महाविकास आघाडी करते। छत्रपतींच्या बाबतीतली जी घटना घडली त्याचा आम्ही निषेधच करतो। स्वतः पंतप्रधानांनी त्याची माफी मागितली, मुख्यमंत्र्यांनी मागितली, जनतेने मागितली, आम्ही देखील माफी मागतो, परंतु त्याचं राजकारण करू इच्छित नाही। हे उत्तर देणारं आंदोलन या ठिकाणी केलं आहे। रक्षा खडसे स्वतः नाशिकमध्ये आंदोलन करतायत, तर मुंबईमध्ये प्रसाद लाड, आशिष शेलार मुंबईत आंदोलन करत आहेत। हुतात्मा चौकात दुसरीकडे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आता उपस्थित होत आहेत, दाखल होत आहेत। आपण कृष्णा सोनारवाडकडे जाऊयात। कृष्णा, आता काही वेळातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे दाखल होतील हुतात्मा चौकात। सौरभ, आपण पाहतो की शरद पवार उद्धव ठाकरे हुतात्मा चौकात येण्यासाठी निघालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये तिथे पोहोचतील, मात्र कार्यकर्ते हे हुतात्मा चौकाच्या परिसरात एका लाईनीमध्ये जमल्याचं पाहायला मिळतं। एक लेन रस्त्याची पूर्णपणे वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली आहे, मात्र दुसऱ्या लेनमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जमायला सांगितलेलं आहे। मात्र पुढे मोर्चा जाऊ देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या मोर्चाच्या अगदी सुरुवातीला एक ट्रक हा समोर ठेवला जाईल, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
ज्या ठिकाणी ट्रकच्या पहिल्या इथे जे छोटंसं व्यासपीठ तयार करण्यात आले तिथे आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हा ट्रक हा मोर्चाच्या मध्य सुरुवातीला असेल आणि त्यानंतर पाठीमागच्या बाजूला सगळे जे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते पाठीमागच्या बाजूला असतील. मात्र मोर्चा हा पुढे जाऊ देण्यात येणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण पोलिसांनी तशा पद्धतीची हा मोर्चा अडवण्याची तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलेले आहेत. कंदील हॉटेलच्या समोर हे बॅरिकेडिंग करून हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अडवलं जाईल अशा पद्धतीची तयारी ही सगळी करण्यात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते पाहायला मिळतात. पाठीमागच्या बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्याच्या पाठीमागच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत. काही खासदार महाविकास आघाडीचे पोहोचलेले आहेत. अनिल देसाई आपल्यासोबत पाहायला मिळत आहेत. ते सध्या तरी इथे या सगळ्या मोर्चाचं नियोजन पाहतायत आणि त्यानंतर प्रमुख नेते ज्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, नाना पटोले असतील आणि इतर काही जे प्रमुख नेते आणि महत्त्वाचे नेते आहेत ते मोर्चाच्या सुरुवातीला चालायला सुरुवात करतील आणि पाठीमागच्या बाजूला सगळे कार्यकर्ते असतील. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मोर्चाला गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाऊ देण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कार्यकर्ते वेगवेगळे बॅनर घेऊन या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. शिवद्रोह्यांनो लाजा बाळगा अशा पद्धतीचा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं विचारला जातोय. मात्र या महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी दुसरीकडे भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. त्यामुळे दोन प्रकारची वेगवेगळी आंदोलनं सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या मुंबईमध्ये जो महत्त्वाचा भाग आहे त्या टाउन एरियामध्ये साऊथ मुंबईमध्ये हुतात्मा चौकामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतं आहे. महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हुतात्मा सध्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण